संमेलनातील तिसऱ्या मुशायऱ्यातील गझलकारांना मी स्टेजवर आमंत्रित करते। तिसऱ्या मुशायऱ्यात मंचावरील मान्यवर गझलकारांचे मनापासून हार्दिक स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत। आपल्या मुशायऱ्याला आपण सुरुवात करीत आहोत। आजच्या या मुशायऱ्याच्या अध्यक्ष आहेत माननीय वैशालीताई शेंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा मुशायरा त्यांच्या परवानगीने आपण सुरू करीत आहोत। सुरुवातीलाच मला एक भावलेला शेर मी इथे उद्धृत करते। गझले भटांनी घातला मजबूत हा पाया तुझा, गझले भटांनी घातला मजबूत हा पाया तुझा, पुढच्या पिढ्यांनी बांधली त्याच्यावरी आपुली घरे, पुढच्या पिढ्यांनी बांधली त्याच्यावरी आपुली घरे। पुढची पिढी म्हणजे आता जे बघितलं तर नवोदित कवींचा गझलकारांचा गझलेकडे वाढलेला ओढा बघता खरंच म्हणजे त्याच्यावर जरी घरं बांधली यांना असं म्हणण्यापेक्षा गझलेनं सगळ्यांच्या मनात घर केलं आहे एवढं मात्र नक्कीच आता गाजणारे मुशायरे बघता गझल प्रेम आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर पुढचा असा एक शेर, कधी लिहिलास का तूही गझलचा शेर एखादा, डॉक्टर राज रणधीर सरांचा हा शेर आहे। कधी लिहिलास का तूही गझलचा शेर एखादा, मुक्याने शल्य जगण्याचे जगाला सांगता येते, मुक्याने शल्य जगण्याचे जगाला सांगता येते। आणि खरंच आहे गझले आपण आपल्या मनातली जी ठुसठुस आहे ती कशाच्या ना कशाच्या माध्यमातून आपण व्यक्त करत असतो। आणि आता जर बघितलं तर गझल हे फार सशक्त आणि प्रभावी माध्यम आहे। गझलच्या एका शेरामधून आपल्याला नेमकं काय म्हणायचं हे कमी शब्दात आपण अगदी मार्मिकतेने मांडलं तर समोरच्यापर्यंत तो शेर पोहोचतो आणि तेवढाच मनाला भिडतो सुद्धा। खूप सुंदर असा शेर आपण आपल्या मुशायऱ्याला सुरुवात करीत आहोत। आपल्या पहिल्या गझलकारा डॉक्टर तेजस्विनी कदम यांचा शेर इथे वाचते मी। कशाला मनाला बहाणे नकोसे, कशाला मनाला बहाणे नकोसे, झुरवतील असले तराणे नकोसे, झुरवतील असले तराणे नकोसे। पुढचा शेर आहे, कुणी काय सल्ला दिला जर मनाला, कुणी काय सल्ला दिला जर मनाला, पुन्हा तेच मजला शहाणे नकोसे, पुन्हा तेच मजला शहाणे नकोसे। BEd कॉलेजवर प्राचार्य असणाऱ्या डॉक्टर तेजस्विनी कदम यांचं शिक्षण क्षेत्रातसुद्धा अनेक त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत। तर आज आपण त्यांची गझल त्यांच्याकडून ऐकूया। डॉक्टर तेजस्विनी कदम। थँक्यू ताई। नमस्कार सगळ्यांना। एक मतला आणि 2-3 शेर घेते। स्वप्न नयनी भंगलेजे का कुणा सांगायचे, स्वप्न नयनी भंगलेजे का कुणा सांगायचे, दुःख आपल्या काळजाचे ना कुठे मिरवायचे, मोगऱ्याने घाव केला ऊर माझा फाटला, मोगऱ्याने घाव केला ऊर माझा फाटला, राहिले माझे पुन्हा आता हृदय फुलवायचे, राहिले माझे पुन्हा आता हृदय फुलवायचे। आणि पुढचा शेर बघा, आवडेल सगळ्यांना महिलांना। काय पाषाणात झरतो दंगतो मिठीमध्ये, काय पाषाणात झरतो दंगतो मिठीमध्ये, पापण्यांना एकटीने मीच का भिजवायचे, पापण्यांना एकटीने मीच का भिजवायचे। आणि दुसरा शेर आहे, भासते आहे जगाला मीच दोषी सर्वथा, भासते आहे जगाला मीच दोषी सर्वथा, राहतो नामा निराळा मीच गंधाळायचे, राहतो नामा निराळा मीच गंधाळायचे। गझल घेते। आम्हीच चांगले का वागायला हवे, आम्हीच चांगले का वागायला हवे, त्यांनी स्वतःच थोडे बदलायला हवे। आजच्या सामाजिक परिस्थितीवर आहे, कर्मठ नर पशूंना होईल का सजा,
कर्मठ नरपशूंना होईल का सजा, कापून मान त्यांची मिरवायला हवे, कापून मान त्यांची मिरवायला हवे. आणि हृदयात कोरडे पण दगडापरी दिसे, हृदयात कोरडे पण त्यांच्या दगडापरी दिसे, संवेदना हरपली शोधायला हवे, संवेदना हवी हरपली शोधायला हवे. घेतात जावयाला पैशात मोजुनी, घेतात जावयाला पैशात मोजुनी, हुंड्याशिवाय लग्न जमवायला हवे, हुंड्याशिवाय लग्न जमवायला हवे. चित्कार त्या मुलींचा ऐकेल का कुणी, चित्कार त्या मुलींचा ऐकेल ना कुणी, कानात बहिरटांच्या मारायला हवे, कानात बहिरटांच्या मारायला हवे. कित्येक कोवळ्या त्या खुडल्या इथे कळ्या, कित्येक कोवळ्या त्या खुडल्या इथे कळ्या, चौकात श्वापदांना टांगायला हवे, चौकात श्वापदांना टांगायला हवे. आणि हा शेवटचा शेर माझ्या अगदी हृदयाजवळचा आहे. दुष्कृत्य मंदिरीही करतात नरपशू, दुष्कृत्य मंदिरीही करतात नरपशू, झोपून देव आहे जागायला हवे, झोपून देव आहे जागायला हवे. आम्हीच का चांगले वागायला हवे, त्यांनी स्वतःस थोडे बदलायला हवे. धन्यवाद. वा, खूप सुंदर. आपण जो मुलींवरील शेर आपण वाचलेत, खूप सुंदर. सद्यस्थितीवरती भाष्य करणारे आपले शेर, त्यावरच आशय, तसाच आशय असणारा एक नागेश नायडूंचा शेर बघा. न्याय का मिळणार आहे मेणबत्त्या जाळूनी, न्याय का मिळणार आहे मेणबत्त्या जाळूनी, पेटवा हृदयात आता आग वणव्यासारखी, पेटवा हृदयात आता आग वणव्यासारखी. अतिशय सुंदर गझल ताई आपली. पुढचे आपले गझलकार आहेत निशांत गुरु. त्यांचा शेर पहा. यादी माझ्या विरोधकांची, यादी माझ्या विरोधकांची फुगली आहे, यादी माझ्या विरोधकांची फुगली आहे, नाव तळाशी माझे दिसले मला अचानक, नाव तळाशी माझे दिसले मला अचानक. खरंच आहे, आपण प्रत्येकजण आपल्या प्रत्येकातलं जे एक अंतर्मन असतं तेच कधीकधी आपलं विरोधक असतो, शत्रू असतो आणि आपल्याला कितीतरी गोष्टींपासून परावृत्त करू पाहत असतो. अशा आशयाचा आपला शेर खूप सुंदर. आपण आपली गझल सादर करावी. एक मधला 2 शेर. माझा 8 वर्षाचा नातू निवेन तो घेतो आहे माझ्याऐवजी. वा. दिवाना दिवाना मना पण सुधार मला, कुणी द्या जरासा सहारा मला. दिवाना शिलाई कर आणि लावा मलम, कुठे गाव नाही विचारा मला. दिवाना तुझ्या सोबती जीवनाचा निलू, गवसला खरा 7-12 मला. दिवाना. थँक्यू. छान छान. 8 वर्षाचा आहे पण यमक काफिया जुळवतो. 7-12 त्याने जुळवला होता. त्याच्या आजीचा वाढदिवस 7 डिसेंबर. निलू त्याच्या आजीचं नाव. तरुणमध्ये घेऊ नये पण मी घेतो. शेर कमी करतो. श्वास कोंडतो संघर्षाची, ओंजळ मिटल्यानंतर. श्वास कोंडतो संघर्षाची,
ओझळ मिटल्यानंतर जगू कसा मी, जीवनातले वादळ मिटल्यानंतर नवस फेडले साबीचा नवस फेडले दवा घेतली, नवस फेडले दवा घेतली, नवस फेडले दवा घेतली, दुर्गंधी ना गेली, रोगमुक्त झालो जातीची मळमळ मिटल्यानंतर, रोगमुक्त झालो जातीची मळमळ मिटल्यानंतर, राजकिड्यांनी जाती धर्माचे लसीकरण केले, टोचल्या लसा सगळ्यांना, राजकिड्यांनी जाती धर्माचे लसीकरण केले, होईल क्रांती राजकिड्यांची वळवळ मिटल्यानंतर, होईल क्रांती राजकिड्यांची वळवळ मिटल्यानंतर, कष्टाच्या गर्भात वितळले हाड माय बापाचे, कष्टाच्या गर्भात वितळले हाड माय बापाचे, सुख पाझरते त्या हाडांची तळतळ मिटल्यानंतर, सुख पाझरते त्या हाडांची तळतळ मिटल्यानंतर, जिवंत असूनी इथे माणसे जणू भासती प्रेते, जिवंत असूनी इथे माणसे जणू भासती प्रेते, लाचार जिने रक्तामधली सळसळ मिटल्यानंतर, लाचार जिने रक्तामधली सळसळ मिटल्यानंतर, निशांत लढला जरी पोळला उरात झाल्या जखमा, निशांत लढला जरी पोळला उरात झाल्या जखमा, घेतली भरारी जखमांची जळजळ मिटल्यानंतर, हे वादळ मिटल्यानंतर, हे वादळ मिटल्यानंतर. धन्यवाद. खूप सुंदर. मिटल्यानंतर आरादीप घेऊन आपला ही गझल अतिशय सुंदर आणि तरन्नुममध्ये आपण खूप सुंदर सादर केले सर. धन्यवाद. यानंतर पुढील गझलकार आहेत रवींद्र यशवंतराव. यांचा शेर मी उद्धृत करते. कुणासाठी जगत होतो कधी मी जाणले नाही, कुणासाठी जगत होतो कधी मी जाणले नाही, मला कळले मरण माझे दिवाने मित्र रडल्यावर, मला कळले मरण माझे दिवाने मित्र रडल्यावर. या आशयाचाच एक शिवाजी काळे यांचा शेर वाचते इथे मी. नव्हते खरे कधीही जे मानले खरे मी, नव्हते खरे कधीही जे मानले खरे मी, खोट्या जगात कळले आयुष्य काय आहे,
खोट्या जगात कळले आयुष्य काय आहे. मी रवींद्र यशवंतरावांना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. उपस्थित सर्वांना सस्नेह वंदे. एकमतला 2 शेर अगोदर घेतोय, त्यानंतर गझल सादर करतोय. घे वेळ तू हवा तर, घे वेळ तू हवा तर समजायला मला तू. घे वेळ तू हवा तर समजायला मला तू. जिंकून घे सभय जग हरवायला मला तू. जिंकून घे सभय जग हरवायला मला तू. आणि पुढचा शेर आहे. झालोय तीक्ष्ण इतके, झालोय तीक्ष्ण इतके मी टोक भरवशाचे. झालोय तीक्ष्ण इतके मी टोक भरवशाचे. चिथवू नको फुग्यांना हिनवायला मला तू. चिथवू नको फुग्यांना हिनवायला मला तू. पाषाण ना तरीही, पाषाण ना तरीही दिसतो तुला दगड मी. पाषाण ना तरीही दिसतो तुला दगड मी. बिंधास मार टाक्या मिटवायला मला तू. बिंधास मार टाक्या मिटवायला मला तू. आणि गझल घेतोय. इर्षाद. वागणे वाईट ज्यांचे पाहतो मी, वागणे वाईट ज्यांचे पाहतो मी. वाहवा त्यांची इथेही ऐकतो मी. तू कुणी नाहीस माझा बोलली ती, तू कुणी नाहीस माझा बोलली ती. पण तिला माझी तरीही मानतो मी. पण तिला माझी तरीही मानतो मी. झोपड्या पाडावया वस्ताद दुनिया, झोपड्या पाडावया वस्ताद दुनिया. घर तरीही मन मनाशी बांधतो मी. वा वा. साक्ष बहिरा देत आहे ऐकल्याची, साक्ष बहिरा देत आहे ऐकल्याची. पाहतो जग आंधळाही जाणतो मी. ती पुढे जाते महल पाहून माझा, ती पुढे जाते, ती पुढे जाते महल पाहून माझा. पण तिच्या पडक्या घराशी थांबतो मी. पण तिच्या पडक्या घराशी थांबतो मी. घ्या जवळ अथवा कितीही दूर ठेवा, घ्या घ्या जवळ अथवा कितीही दूर ठेवा. भावलो त्यांना जवळचा वाटतो मी, भावलो त्यांना जवळचा वाटतो मी. आणि शेवटचा शेर आहे. दाखवा अवकात तुमची पण फुलांना. शेवटचा शेर आहे. दाखवा अवकात तुमची पण फुलांना. या सुगंधी जात त्यांची दावतो मी, या सुगंधी जात त्यांची दावतो मी. धन्यवाद. खूप सुंदर सर. भावलो त्यांना मी जवळचा वाटतो मी, भावलो त्यांना मी जवळचा वाटतो मी. खरंच आहे, जे आपल्यावर प्रेम करतात त्यांना आपले गुण दोषासह आपल्याला ते स्वीकारतात. खूप सुंदर सर, छान सादरीकरण. यानंतर पुढच्या गझलकारा आहेत उज्ज्वला लुकतुके. त्यांचा शेर वाचण्यापूर्वी मी डॉक्टर शिवाजी काळे यांचा शेर इथे उद्धृत करते. मोकळ्या वेळी मनाला टोचते काहीतरी, मोकळ्या वेळी मनाला टोचते काहीतरी. वेदना शमवायला ते मागते काहीतरी, वेदना शमवायला ते मागते काहीतरी. खरंच आहे, आपल्याला जे ठुसठुस आपल्या मनाला लागलेले आहे ते आपण गझलेतून शेरातून प्रभावीपणे मांडली तर आपलं खरंच मन तेवढं शांत होतं, मोकळं होत जातं आणि कुठेतरी आपल्याला एक समाधान मिळतं. आणि यासाठी तरी आपण व्यक्त झालं पाहिजे. मग अगदी गझलेतूनच असं नाही, पण इतरसुद्धा कविता आहेत, लेख आहेत, लेख स्वरूपात पण व्यक्त होतो. पण गझलेतला एक शेर तेवढा मार्मिकतेने सगळ्यांपर्यंत पोहोचतो. आणि म्हणून आपण म्हटलं आहे की वेदना शमवायला ते मागते काहीतरी. असंच उज्ज्वला लुकतुके ताईंचा पण असा शेर बघा. लेखणीशी गझल नाते हायती जोडेल का, लेखणीशी गझल नाते हायती जोडेल का. शब्दरचनेच्या सुखाने ती मला हसवेल का, शब्दरचनेच्या सुखाने ती मला हसवेल का. आपण त्यांच्या गझलेतूनच ऐकूया. नमस्कार. गझल मंथन साहित्य संस्थेच्या सगळ्या लिहित्या हातांना माझे मनापासून वंदन. आता एक मतला आणि शेर त्याप्रमाणे. तुझा आधार वाटावा असे वागायचे आहे,
तुझा आधार वाटावा असे वागायचे आहे. सकाळी रोज नेमाने तुला वंदायचे आहे. सकाळी रोज नेमाने तुला वंदायचे आहे. यशाची रास कर्माने, यशाची रास कर्माने अशी होईल ती मोठी. यशाची रास कर्माने अशी होईल ती मोठी. तुझे संपन्न घर माझे, तुझे संपन्न घर माझे मला मानायचे आहे. खरे तर तू करावा रोज माझा व्याप नेमाने. खरे तर तू करावा रोज माझा व्याप नेमाने. सुखाने बोट देते मी तुला सांगायचे आहे. सुखाने बोट देते मी तुला सांगायचे आहे. आता ही गझल शिकल्यानंतर उर्मिलाताईंकडेच मी गझल शिकली आहे, तर ती शिकल्यानंतर ही गझल लिहिली होती. त्यातलेच त्यांनी लेखणीशी गझल नाते हायती जोडेल का. लेखणीशी गझल नाते हायती जोडेल का. शब्दरचनेच्या सुखाने ती मला हसवेल का. शब्दरचनेच्या सुखाने ती मला हसवेल का. पावसाचा नेम नाही, पावसाचा नेम नाही अभ्रही भुरके जरी. पावसाचा नेम नाही अभ्रही भुरके जरी. त्यात दडलेल्या विजेचा स्पर्श मज सोसेल का. त्यात दडलेल्या विजेचा स्पर्श मज सोसेल का. वेगळाली ही फुलांची, वेगळाली ही फुलांची बाग माझ्या भोवती. नेमके ते फूल मजला जवळ मज बोलावेल का. नेमके ते फूल मजला जवळ बोलावेल का. भोवतीला खेळ रंगे मी तिथे रमते जरी. भोवतीला खेळ रंगे मी तिथे रमते जरी. वाट बघते अंतरीची, वाट बघते अंतरीची लाट मज पकडेल का. अंतरीचे दुःख अन अपमान जेव्हा झोंबती. अंतरीचे दुःख अन अपमान जेव्हा झोंबती. हाय त्या गझलेत माझा प्राण संचारेल का. हाय त्या गझलेत माझा प्राण संचारेल का. लेखणीशी गझल नाते हाय ती जोडेल का. खरं तर ही मी तरुणममध्येच गाणार होते. तरुणम खूप सुंदर ताई गझल. लेखणीशी गझल नाते जोडेल का. लेखणीशी तर गझलने नातं जोडलंच आहे, पण गझलने सगळ्या माणसांना जोडलं आहे एवढं मात्र नक्की. कारण गझल मुशायरा म्हटला किंवा गझल सादरीकरण म्हटलं की अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक गझल सादर करण्यासाठी इथे लोक येतात. ती फक्त गझलसाठी नव्हे तर आपल्या मायेच्या जिव्हाळ्याच्या माणसांना भेटण्यासाठी ही सुद्धा ओढ गझलनेच निर्माण केलेली आहे. आणि खरंच गझल सगळ्या माणसांना जोडणारी, तितकीच विनम्र करणारी आणि म्हणून ती सगळ्यांना जवळची वाटते. आपले सकाळी ज्यांना आपण श्रद्धांजली वाहिली ते दिवंगत गझलकार सतीश दराडे यांचा शेर मी ते उद्धृत करते. नाही पुन्हा बिलगली आत्म्यास मोह माया. नाही पुन्हा बिलगली आत्म्यास मोह माया. मी एकदाच रडलो काळीज नितळ कराया. मी एकदाच रडलो काळीज नितळ कराया. माती तुनी उगवलो मातीमध्ये मिसळलो. माती तुनी उगवलो मातीमध्ये मिसळलो. माझे मरून काही गेले न फार वाया. माझे मरून काही गेले न फार वाया. सतीश दादांची जुलैमध्ये एक मुलाखत योजलेली होती आणि ती मुलाखत अर्धवट राहिली आणि त्या मुलाखतीसाठी हे जे शेर निवडलेले होते ते शेर पण आणि ती मुलाखत पण अर्धवट राहिली. ही रुखरुख मात्र कायमची मनात राहिली आणि सतीश दादा त्यांच्या गझलातून आपल्या सगळ्यांच्या मनामनात उरणारच आहेत. त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आपण पुढच्या गझलकारांकडे वळतोय. पुढच्या गझलकार आपल्या आहेत शबानाताई मुल्ला. यांना मी विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. थँक्यू. मतला आणि एक शेर आहे. तुला हवे तसे सदैव वागतोस का बरे. तुला हवे तसे सदैव वागतोस का बरे. मला उगाच बंधनात ठेवतोस का बरे.
हुशार वाटले म्हणून घातलीस मागणी, हुशार वाटले म्हणून घातलीस मागणी, तुझी मते तुझे विचार लादतोस का बरे. जपून मी तुझ्याच आवडीनुसार राहते, जपून मी तुझ्याच आवडीनुसार राहते, तरी दबाव तंत्र आजमावतोस का बरे. गझल घेते. जो तो म्हणतो देश आपला कर्जामध्ये बुडला आहे, जो तो म्हणतो देश आपला कर्जामध्ये बुडला आहे, नव्या योजना राबवण्याचा जोर कसा मग चढला आहे. फुकटामध्ये पैसे वाटप, फुकटामध्ये पैसे वाटप उगाच कोणी करते का हो, फुकटामध्ये पैसे वाटप उगाच कोणी करते का हो. सत्ता स्थापन करण्यासाठी डाव आगळा रचला आहे आणि नव्या योजना राबवण्याचा जोर कसा मग चढला आहे. गरीब हटले, गरिबी काही हटली नाही देशामधली, गरीब हटले, गरिबी काही हटली नाही देशामधली, बेकारीचा प्रश्न जुना का अजून कितपत पडला आहे आणि नव्या योजना राबवण्याचा जोर कसा मग चढला आहे. विश्वासाची कुठे सुरक्षा घाबरलेली आहे जनता, विश्वासाची कुठे सुरक्षा घाबरलेली आहे जनता, हैवानांच्या वेशामध्ये क्रूर शिकारी दडला आहे, हैवानांच्या वेशामध्ये क्रूर शिकारी दडला आहे. आणि शेवटचा शेर पहा. भ्रष्टाचारी देशामधले चोर निसटले पळवाटांनी, भ्रष्टाचारी देशामधले चोर निसटले पळवाटांनी, हताश आहे समाज अवघा लाचारीने नडला आहे आणि जो तो म्हणतो देश आपुला कर्जामध्ये बुडला आहे, नव्या योजना राबवण्याचा जोर कसा मग चढला आहे. धन्यवाद. क्या बात आहे. खूप सुंदर गझल. या आशयाशीच आपले आजचे अध्यक्ष प्रशांत वैद्य यांचा शेर मी इथं उद्धृत करते. तुझी काय देऊ कुणाला खुशाली, तुझी काय देऊ कुणाला खुशाली, तुला आज देशा कुणीही न वाली, तुला आज देशा कुणीही न वाली. जिथे भ्रष्ट होतात साऱ्या व्यवस्था, जिथे भ्रष्ट होतात साऱ्या व्यवस्था, तिथे संपते लोकशाही अकाली, तिथे संपते लोकशाही अकाली. आणि सद्यस्थिती काय आहे हे तुम्हा आम्हाला वेगळं सांगायला नको, मात्र गझलकारांनी मात्र आपल्या शेरातून ते मांडतच राहायचं आहे. खूप सुंदर. यानंतर पुढच्या आपल्या गझलकारा आहेत डॉक्टर रेखा देशमुख. यांचा शेर मी इथे वाचते. ऊन चटके कधी सावली लागवी, ऊन चटके कधी सावली लागवी, आंधळ्या भावनांचा जणू खेळ हा, आंधळ्या भावनांचा जणू खेळ हा. मी रेखाताईंना विनंती करते की त्यांनी आपली गझल पेश करावी. नमस्कार. काही सुट्टे शेर घेते आणि मग गझल घेते. बहर आणि कधी शिशिर आहे मनी, बहर आणि कधी शिशिर आहे मनी, खेळती अंगणी ऊन अन सावल्या, खेळती अंगणी ऊन अन सावली, सावल्या खेळती रोज रात्री अशा, सावल्या खेळती रोज रात्री अशा, माजलेली भूते अंतरीची नशा, माजलेली भूते अंतरीची नशा. ते सगळे शेर ह्याच्यावर होते, ऊन आणि सावलीवर होते. दुसरा अजून एक शेर घेते. भाजणारी उन्हे भासते सावली, भाजणारी उन्हे भासते सावली, पोळत्या वेदनांच्या कथा वेगळ्या, भाजणारी उन्हे भासते सावली, पोळत्या वेदनांच्या कथा वेगळ्या. आता गझल घेते. ही मक्ताबंद गझल वेगळी आहे. सगळ्या ह्याच्यात नाव गुंफलेलं आहे माझं, छोटं आहे म्हणून जमते. घे सुखाने मोकळ्याने श्वासरेखा, माझं नाव रेखा आहे. घे सुखाने मोकळ्याने श्वासरेखा, पाहू दे डोळ्यात खूप उल्हास रेखा. पुरुष जातीला कुठेही मात नाही, पुरुष जातीला कुठेही मात नाही, या जगी नारीस होई त्रास रेखा,
या जगी नारीस होई त्रास रेखा. या जगाने खेळलेल्या नाटकांनी, या जगाने खेळलेल्या नाटकांनी का सुखाचा रोज होतो भासरेखा, का सुखाचा रोज होतो भासरेखा. ओळखी वशिला नसोनी काम झाले, ओळखी वशिला नसोनी काम झाले. मानते मी हा नवा इतिहास रेखा, मानते मी हा नवा इतिहास रेखा. शेवटचा शेर घेते, काहीतरी टाळाबिळा वाजवा कारण गझलेचा मुशायरा आहे, कवितांचा नाही. जागणे तर काळजीने रोज होई, जागणे तर काळजीने रोज होई. सोड आता झोपण्याचा ध्यास रेखा, सोड आता झोपण्याचा ध्यास रेखा. धन्यवाद. खूप सुंदर ताई. पण खरंच म्हणजे कवितेचा कार्यक्रम नसला तरी गझलेचा आहे आणि गझलेच्या प्रत्येक शेराला दाद द्यायला हरकत नाही. सगळ्यांनी ह्या सगळ्या मंचावरच्या गझलकारांसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. जरा सुस्ती आली ती जरा उडू देत आपली. खरं होय होय. प्रसाद माधव कुलकर्णी यांचा शेर बघा. गझला सादर केल्यानंतर वाटत गेले, गझला सादर केल्यानंतर वाटत गेले. मुशायराने जखम जराशी भरली माझी, मुशायराने जखम जराशी भरली माझी. आणि खरंच आहे, आपण मुशायरा ऐकताना आपल्याला जो मिळणारा आनंद आहे तो एक गझलकारच सांगू शकतो आणि अनुभवू शकतो. खूप सुंदर. आपण पुढच्या गझलकारांकडे वळण्याआधी मी दत्तप्रसाद जोग यांचा भावलेला एक शेर इथं उद्धृत करते. टाकून पावले मी माघार घेत नाही, टाकून पावले मी माघार घेत नाही. आधार देत जातो आधार घेत नाही, आधार देत जातो आधार घेत नाही. रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो, रुजतो रुजायचे तर मर्जीत आपल्या तो. निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही, निवडुंग पावसाचे उपकार घेत नाही. आणि खरंच आहे, गझलकार आपल्या एक मर्जीत आणि धुंदीत जगणारा गझलकार. आपण बघा रोजच्या जीवनात सुद्धा धुंदीतच असतो. आपण वेगवेगळ्या खयालांमध्ये हरवलेलो असतो. सगळ्यांमध्ये असून सुद्धा आपण कुठल्या तरी आपल्या वेगळ्या खयालात काय शेर सुचतोय का याच्यातच असतो. आणि खरंच आहे, त्याच्यामुळे काय होतं, गझलेमध्ये गुंतून राहिल्यामुळे आपल्या मनाला वाईट भावना, वाईट विचार किंवा टेन्शन, आजार खरंच मनाला स्पर्शत नाहीत तितके, किंवा आले जरी आपल्या जीवनात अडचणी तरी आपण तितक्या त्या अगदी आपल्याला खूप काहीतरी त्रास होतो असं नाही. आपण गझलेत एकदा शिरलो की गझल जवळची वाटते. आणि खरंच म्हणजे खूप यासाठी गझलेचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत असं म्हणायला हरकत नाही. याच्या पुढचे गझलकार आहेत संदीप कळंबे. यांना विनंती करते की त्यांनी आपली गझल सादर करावी. प्रथम गझल मंथनला मी धन्यवाद करतो, कारण का आज माझं इथे हे नव्हतं तरी पण मला संधी दिलेली आहे. आणि मी माझी काही शेर आणि एक गझल घेतो. शेर असे आहेत. गिळतोय वासनेचा अंधार विठ्ठला, गिळतोय वासनेचा अंधार विठ्ठला. भयभीत होत आहे संसार विठ्ठला. भक्ती अशुद्ध झाली पाखंड मातला, भक्ती अशुद्ध झाली पाखंड मातला. तू मोह त्या विटेचा झिडकार विठ्ठला, तू मोह त्या विटेचा झिडकार विठ्ठला. तू ऐकतोस भजने आनिक कीर्तने, तू ऐकतोस भजने आनिक कीर्तने. ऐकून बघ कळ्यांचा चित्कार विठ्ठला. गिळतोय वासनेचा अंधार विठ्ठला. वितळून मेणबत्ती एक एक चालली, वितळून मेणबत्ती एक एक चालली. अद्यापही सरेना अंधार विठ्ठला. भयभीत होत आहे संसार विठ्ठला. गझल घेतो. ही गझल आहे ती माझ्यावरती आहे. माझ्यावरती लिहिताना मला थोडंसं फार चांगलं वाटतं, पण साधेसुद्धा असतं, पण तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा बाळगतो. गझल अशी आहे की माझ्या चुका नव्हत्या तरी माझ्याच मानून घ्यायचो, माझ्या चुका नव्हत्या तरी माझ्याच मानून घ्यायचो. विसरून माझे बालवय मोठेपणा मिरवायचो, माझ्या चुका नव्हत्या तरी माझ्याच मानून घ्यायचो. विसरून माझे बालवय मोठेपणा मिरवायचो. माहीत ना होती मला ओळख स्वतःची नेमकी,
माहीत ना होती मला ओळख स्वतःची नेमकी, तोंडून लोकांच्या सतत मी पोरका ऐकायचो. आणि घालून लोकांनी दिलेले फाटके कपडे तरी, घालून लोकांनी दिलेले फाटके कपडे तरी माझेच पण आता जुने झाले असे दावायचो. आणि चुकलो कधी तर कोणही नव्हते मला सांगायला, चुकलो कधी तर कोणही नव्हते मला सांगायला, पकडून माझे बोट मी वाटा मला दावायचो. आणि शेवटचा शेर बघा, माहीत नाही खेळ पण कित्येकदा मी खेळलो, माहीत नाही खेळ पण कित्येकदा मी खेळलो, आसवे शोधायची आणि मी मला लपवायचो. धन्यवाद धन्यवाद. की माझ्या चुका नव्हत्या तरी माझ्याच मानून घ्यायचो, माझ्या चुका नव्हत्या तरी माझ्याच मानून घ्यायचो, विसरून माझे बालवय मोठेपणा मिरवायचो. माहीत नाही खेळ पण कित्येकदा मी खेळलो, माहीत नाही खेळ पण कित्येकदा मी खेळलो, आसवे शोधायची आणि मी मला लपवायचो. धन्यवाद. वा वा, खूप सुंदर सर. यानंतर पुढच्या गझलकारा आहेत ज्योती जाधव. यांना मी विनंती करते की त्यांनी त्या खूप लांबून आलेल्या आहेत आणि उशीर झाल्यामुळं त्या काही सुट्टे शेर आपल्याला ऐकवणार आहेत. मी माफी मागत आहे कारण मी गझल माझी घरी राहिली आहे. हॅलो, मी सुरतहून आले आहे, तर त्याकरता मी फक्त हॅलो. फुला फुलांनी बाग बहरली, सुंदरतेला पाहत आहे, आनंदाने जगण्याच्या या महानतेला शोधत आहे. हॅलो हॅलो हॅलो. फुला फुलांनी बाग बहरली, सुंदरतेला पाहत आहे, आनंदाने जगण्याच्या या महानतेला शोधत आहे. भेटलास तू आनंदाने, मनास येथे कमी न कसली, सूर्याचे जर तेज उजळले, जगास येथे कमी न कसली. माफी मागत आहे कारण मी गझल माझी घरी राहिली. खूप छान ताई, धन्यवाद. त्यामुळे मला क्षमा करावी. धन्यवाद ताई. यानंतर पुढच्या आपल्या गझलकारा आहेत उमाताई जोशी. या रत्नागिरीच्या आहेत, गणिताच्या प्राध्यापिका आहेत, पण त्या गझला इतक्या सुंदर लिहितात, तर आपण त्यांच्या गझला ऐकणारच आहोत. तत्पूर्वी मी त्यांचा शेर इथं उद्धृत करते. संघर्षाचा प्रवास सगळा तुझ्या सवे मी केला, संघर्षाचा प्रवास सगळा तुझ्या सवे मी केला, यशशिखरावर आयुष्याच्या परी एकटी उरले, यशशिखरावर आयुष्याच्या परी एकटी उरले. खरंच आहे, प्रत्येक माणसाच्या जीवनात असे प्रसंग येतातच. कमी जास्त किंवा चढ उतार येतात. उन्हाबरोबर सावली, सावलीबरोबर ऊन हे असतंच. तर असाच एक राधा भावेंचा शेर असाच आशावादी आहे, तो मला आवडला. इथे बघा उद्धृत करते. काही अलवार मखमली क्षण, काही अलवार मखमली क्षण, बाकी सारी वणवण, बाकी सारी वणवण. आणि खरंच आहे, आयुष्य जगताना हे प्रत्येकाला येणारे अनुभव आहेत आणि या अनुभवांमध्येच एक आशावाद दाखवणारी माईंची एक छोटीशी गझल मी ते वाचते. रण्यात जन्म गेला, कळण्यात जन्म गेला, रण्यात जन्म गेला, कहण्यात जन्म गेला, माझे कुणीच नाही म्हणण्यात जन्म गेला, माझ्यावरी कुणाचा हसण्यात जन्म गेला, शस्त्रे नसून जवळी लढण्यात जन्म गेला. ती भेटली मला अन, ती भेटली मला अन, फुलण्यात जन्म गेला, फुलण्यात जन्म गेला. आणि खरंच आहे, आपल्या सगळ्यांना गझल सापडलेली आहे आणि गझल आपल्या जीवनात नक्कीच आनंद फुलवत आहे आणि ती आशावादही आपल्याला देत आहे जगण्यासाठी. तर मी विनंती करते उमाताईंना की त्यांनी आपली गझल सादर करावी. धन्यवाद मुग्धा. एक मतला दोन शेर. जिकडे तिकडे चार दिशांना अनाचार बघ किती माजला, जिकडे तिकडे चार दिशांना अनाचार बघ किती माजला, जगात मानव माणुसकीचा वसा टाकूनी खूप मातला,
नाते तुटले त्या दोघांचे. नाते तुटले त्या दोघांचे खूप काळजी घेतली तरी. नाते तुटले त्या दोघांचे खूप काळजी घेतली तरी. त्यानंतर पण आठवणींचा फक्त पसारा मागे उरला. जगात सत्ता गाजवण्याची मनास त्याच्या हाव लागली. जगात सत्ता गाजवण्याची मनास त्याच्या हाव लागली. छोटी मोठी जिंकून बाजी युद्ध अखेरीचे हरला. छोटी मोठी जिंकून बाजी युद्ध अखेरीचे हरला. गझल आहे. इर्षाद. भोगलेले दुःख माझे सांगणे जमणार नाही. भोगलेले दुःख माझे सांगणे जमणार नाही. सोबतीने आज त्याच्या चालणे जमणार नाही. सत्य येथे बोलताना जीभ अडखळते तरी पण. सत्य येथे बोलताना जीभ अडखळते तरी पण. फायद्या पुरतेच खोटे बोलणे जमणार नाही. वेदनांनी वार केले कोवळ्या माझ्या मनावर. वेदनांनी वार केले कोवळे माझ्या मनावर. पण मला बाजार त्यांचा मांडणे जमणार नाही. पण मला बाजार त्यांचा मांडणे जमणार नाही. डोंगराचा उंच माथा खूप अवघड वाटतो पण. डोंगराचा उंच माथा खूप अवघड वाटतो पण. निश्चयाने कामला तो गाठणे जमणार नाही. खूप वेळा राग येतो जीव घुटमळतो तरीही. खूप वेळा राग येतो जीव घुटमळतो तरीही. गाळताना आसवे पण पाहणे जमणार नाही. भोगलेले दुःख माझे सांगणे जमणार नाही. सोबतीने आज त्याच्या चालणे जमणार नाही. धन्यवाद. खूप सुंदर ताई. संवेदनशीलता हा गझल लेखनातला खूप महत्त्वाचा असा पैलू आपण मानतो आणि अशाच एका संवेदनशील गझलकाराची गझलता आपण ऐकणार आहोत. आत्तापर्यंत जिने आपल्या सूत्रसंचालनाने तुम्हाला मुग्ध करून टाकलेलं आहे त्या मुग्धा आपल्या एका शेरात असं म्हणतात. आले रुजून होते हळुवार कोंब हिरवे. आले रुजून होते हळुवार कोंब हिरवे. पण ओल शोधताना गेले मरून काही. अत्यंत सुज्ञ असलेली मुग्धा तिच्या दुसऱ्या एका शेरात म्हणते. तुला काय कळते असा रोख येतो. तुला काय कळते असा रोख येतो. शहाणा जगी मग अडाणीच होतो. तर अशा अडाणी नसलेल्या मुग्धाची गझल सादर करण्याची मी मुग्धाला विनंती करते. सादर आहेत मुग्धा कुळे रत्नागिरीहून. धन्यवाद ताई. मी थेट गझलच माझी सादर करते. थँक्यू. नको दाखवूस नको दाखवूस फार काही अवास्तव. नको दाखवूस फार काही अवास्तव. तुझ्या आतला फक्त माणूस दाखव. तुझ्या आतला फक्त माणूस दाखव. खरी आग लावेल साऱ्या तमाला. खरी आग लावेल साऱ्या तमाला. अशी एक ठिणगी तुझ्या आत पेटव. अशी एक ठिणगी तुझ्या आत पेटव. जगाने म्हणावे तुला चांगले तर. जगाने म्हणावे तुला चांगले तर. तसे आज आधी तुझे दोष घालव. तसे आज आधी तुझे दोष घालव. बडाया नको आणि आश्वासनेही. बडाया नको आणि आश्वासनेही. यशस्वी अशी एक योजना राबव. यशस्वी अशी एक योजना राबव. कधी कोंड मारा कधी मुक्तधारा. कधी कोंड मारा कधी मुक्तधारा. तुझ्या लेखणीतून अलवार पालव. तुझ्या लेखणीतून अलवार पालव. उभी भिंत केली कटू आठवानी. उभी भिंत केली कटू आठवानी. मने जोडणारा असा घाल साकव. मने जोडणारा असा घाल साकव. आणि शेवटचा शेर आहे. नको यंत्र होऊस स्पर्धेत आता. नको यंत्र होऊस स्पर्धेत आता. मनी फक्त मुग्धा जपावेस लाघव. मनी फक्त मुग्धा जपावेस लाघव. नको दाखवूस फार काही अवास्तव. तुझ्या आतला फक्त माणूस दाखव. माणूस दाखव. धन्यवाद. आणि आपण मुशायऱ्याच्या अखेरीला येत आहोत. आपल्या या मुशायऱ्याच्या अध्यक्षा आहेत
आजच्या आपल्या वैशालीताई शेंबेकर मोडक त्या गझल क्षेत्रात जवळपास 7-8 वर्ष गझल लिहित आहेत. चारचौघी मंचावरून कवितांचे अनेक कार्यक्रम ताईंनी केलेले आहेत. त्यांचा स्वतःचा खाद्यपदार्थांचा व्यवसाय आहे. खरं तर आपल्याला आयोजकांनी सूचना केल्यामुळे की कोणाचा गझलकारांचा परिचय देऊ नये, वेळ जातो म्हणून, आणि आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळं तर कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त मुशायरे वेळेत घ्यायचे असल्यामुळे आपण प्रत्येकाची ओळख इथे दिलेली नाही. पण मला असं वाटतं गझलकाराची ओळख या मंचावर एक गझल म्हणजे गझलकार हीच सगळ्यांसाठी पुरेशी असते. कारण सगळे ओळखत आहेत, एकमेकांना ओळखतोय आपण आणि अनेक मुशायऱ्यातून भेटतोय, त्यामुळे बाकी सगळ्या ओळखी बाजूला पडतात. इथे कोणीच नसतो, इथे फक्त आपण गझलकार असतो आणि हीच आपल्यासाठी खूप मोठी ओळख आहे असं मला वाटतंय. आणि आपण ताईंच्या शेर उद्धृत करते इथे. वैशाली ताई आपल्या शेरातून म्हणतायत, डोह होते शेकडो माझ्यात बहुधा, डोह होते शेकडो माझ्यात बहुधा, निरनिराळे तळ स्वतःचे गाठले मी, निरनिराळे तळ स्वतःचे गाठले मी. खूप सुंदर ताई शेर. गिरवले प्रत्येक वेळी मी स्वतःला, गिरवले प्रत्येक वेळी मी स्वतःला, मीच माझ्या अनुभवांची एक शाळा, मीच माझ्या अनुभवांची एक शाळा. खरंच आहे, प्रत्येकजण आपापल्या अनुभवानेच शिकत असतो आणि अनुभव हेच आपल्याला कणखर बनवत असतात. तर मी अनुभवांनी सगळ्यांचे असेच शेर समृद्ध झालेले आहेत. आणि आपण आता वैशालीताईंची गझल आपण ऐकणार आहोत. वैशालीताई नाही, हा मनोगतसुद्धा व्यक्त करायचं आहे. मनोगत व्यक्त करा आणि आपण आपली गझल सादर करावी. सॉरी. नमस्कार सर्वांना. चहा पिऊन थोडी तरतरी आली असेल मला वाटते. हो. खरं म्हटलं तर सकाळपासून इतकं सगळ्यांनी गझलेबद्दल बोलल्यावरती की मी काय बोलायचा हा मला खरा प्रश्न आहे. आज गझल मंथन संस्थेने ह्या मुशायऱ्याचं जे मला अध्यक्षपद दिलं आहे त्याच्यासाठी मला नक्कीच आनंद झाला आहे. गेले काही वर्ष मी गझल लिहिते आणि मी सुद्धा खरं तर अजूनही विद्यार्थी दशेतच आहे. म्हणजे एक विद्यार्थी आपल्यात असू द्यावा, म्हणजे त्याने आपण घडत जातो असं मला वाटतं. व्याकुळ हरणीच्या डोळ्यातली अश्रू म्हणजे गझल हे आपण ऐकत आलो आहे. पण आता गझल लेखनातली व्याप्ती इतकी वाढत चालली आहे की त्याच्याबरोबर आता निरनिराळे विषय यायला लागलेत की अगदी अश्रू म्हटलं तरी मग ते मगरीच्या डोळ्यातले अश्रू आहेत का, की एखाद्या हट्ट करणाऱ्या लहान मुलाच्या डोळ्यातले अश्रू आहेत, की एखाद्या आनंदाचे अश्रू आहेत, दुःखाचे आहेत, हसवे फसवे वेगवेगळे विषय आहेत. थोडक्यात गझल लेखन करताना आपण दरवेळेला एका वरच्या पायरीवर चढायचं आहे आणि ते मला वाटतं सरावाने येत जातं. आणि 2 ओळीतला आपला आशय जेवढा, खयाल जो असेल तो जितका उंच असेल तितका तुमचा शेर उंच होणार आहे. सगळेच अर्थात गझल लिहित आहेत हे मी वेगळं काही सांगायला नको, पण मला तरी असं वाटतं की वृत्त आणि लगावली हे फक्त गझलेला दिलेला हा आपण पोशाख आहे. मेन फोकस हा आपला गझलेच्या आत्म्यावर हवा. गझलियत त्यातली आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे गझल सदृश्य कविता आणि गझल ह्यातला फरक, त्यातली रेष आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि ती जर का ओळखली तर त्या दृष्टीने आपलं लेखन प्रवास झाला पाहिजे. हे सगळं मीही शिकत चालली आहे. आपणही शिकावं हे अधिकचा सल्ला. अध्यक्षपदावरून काय बोलायचं. तर सगळे छान लिहित आहेत. सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. तसंच गझल मंथन संस्था हे जे गझलेसाठी प्रयत्न करते त्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन. आणि माझ्या गझल माझी सादर करते. सुरुवातीला एकमतला 2 शेर. अवघा जन्म भटकतो वणवण, अवघा जन्म भटकतो वणवण, कुठे भेटतो स्वतःचा आपण. हो खरं आहे. अवघा जन्म भटकतो वणवण, कुठे भेटतो स्वतःचा आपण. आणि मी स्वप्नांचे कर्ज काढते, मी स्वप्नांचे कर्ज काढते आणि ठेवते इच्छा तारण. वा वा, क्या बात आहे, क्या बात. धन्यवाद. मी स्वप्नांचे कर्ज काढते आणि ठेवते इच्छा तारण. आणि आयुष्याच्या धगीत बहुधा, आयुष्याच्या धगीत बहुधा जळेल किंचित माझे मी पण. वा. आणि
आजच्या मुशायऱ्यासाठी खास लिहिलेली गझल आहे, पहिल्यांदाच घेते. टाकला नुसताच नाही आतगळ, टाकला नुसताच नाही आतगळ, पाहिला ढवळून नजरेनेच तळ. वा वा, क्या बात आहे. टाकला नुसताच नाही आतगळ, पाहिला ढवळून नजरेनेच तळ. आणि सावली झाले जगासाठी कशी, सावली झाले जगासाठी कशी, मी स्वतःसाठीच होते एक झळ. वा वा. सावली झाले कशी, सावली झाले जगासाठी कशी, मी स्वतःसाठीच होते एक झळ. आणि सगळ्या गझलकारांसाठी हा एक शेर आहे की एक मिसरा तृप्त करतो जिंदगी, एक मिसरा तृप्त करतो जिंदगी, एक मिसरा मांडतो नुसताच छळ. वा वा वा, खूप सुंदर. एक मिसरा मांडतो नुसताच छळ. आणि हा शेर बघा की केवढा आवाज करते पौर्णिमा, केवढा आवाज करते पौर्णिमा, चांदणे झाले कसे इतके उथळ. वा वा वा, क्या बात आहे. केवढा आवाज करते पौर्णिमा, चांदणे झाले कसे इतके उथळ. आणि हा एक शेर बघा, तू किनारा मी नदी आहे सरळ, तू किनारा मी नदी आहे सरळ, वळत जाईन मी, वळत जाईन मी जिथे म्हणशील वळ. वा वा, खूप सुंदर. तू किनारा मी नदी आहे सरळ, वळत जाईन मी जिथे म्हणशील वळ. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि पाहिले होते मला निरखून तू, पाहिले होते मला निरखून तू, त्या क्षणी पडली मला माझी भुरळ. वा वा, खूप. पाहिले होते मला निरखून तू, त्या क्षणी पडली मला माझी भुरळ. आणि हा बघा शेर, पालवी फुटणार स्वप्नांची नव्या, पालवी फुटणार स्वप्नांची नव्या, होऊ दे डोळ्यात आधी पानगळ. वा वा. होऊ दे डोळ्यात आधी पानगळ. आणि शोधत आहे कोण तळ माझा असा, शोधत आहे कोण तळ माझा असा, होत आहे मी कुणासाठी नितळ. वा. आणि दिसत आहे पैल हा बहुधा मला, दिसत आहे पैल हा बहुधा मला, येत आहे मी किती माझ्याजवळ. दिसत आहे पैल हा बहुधा मला, येत आहे मी किती माझ्याजवळ. आणि ह्या गझलेतला शेवटचा शेर आहे की थकत जातो जीव सरते शेवटी, थकत जातो जीव सरते शेवटी, श्वास जाताना किती होतो चपळ, श्वास जाताना किती होतो चपळ. टाकला नुसताच नाही आतगळ, पाहिला ढवळून नजरेनेच तळ. सर्वांना खूप सुंदर, खूप सुंदर. थकत जातो जीव सरते शेवटी, श्वास जाताना किती होतो चपळ. धन्यवाद. खूप खूप सुंदर, उच्च खयाल ताई. अध्यक्षीय गझल खूपच सुंदर, दमदार, खूप छान. आजच्या या मुशायऱ्यात सहभागी अध्यक्ष वैशालीताई, तसेच सगळे तिसऱ्या मुशायऱ्यातील सगळे गझलकार आणि खास करून सुरतहून धावत पळत आलेल्या ज्योती जाधव यांनासुद्धा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि आपण या मुशायऱ्यात सहभागी झालेल्या गझलकारांना सन्मानित करीत आहोत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी डॉक्टर तेजस्विनी कदम यांना सन्मानित करावं. त्यानंतर पुढील आहेत गझलकार निशांत गुरु, यांना सुद्धा वैशालीताईंनी सन्मानित करावं. पुढचे गझलकार आहेत माननीय रवींद्र यशवंतराव.
गझलकारा उज्ज्वलाताई लुकतुके यांना सुद्धा वैशालीताईने सन्मानित करावे. पुढच्या गझलकार आहेत माननीय रेखाताई देशमुख. डॉक्टर रेखाताई देशमुख यांना सन्मानित करावे. माननीय उमाताई जोशी. त्यानंतर माननीय संदीप कळंबे. ज्योती जाधव. शबानाताई मुल्ला. अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलेलं आहे. मुग्धाचा आपण सन्मान करतोय. मुद्गा हां कुणाचं राहिलं? हां मुग्धा कुळेचा सन्मान करतायत वैशालीताई. आणि वैशालीताईंचा सन्मान मी करते आहे. पैठणी. वैशालीताई मनापासून खूप खूप धन्यवाद. सगळ्या गझलकारांना मनापासून धन्यवाद आणि आपण श्रोत्यांना सुद्धा खूप धन्यवाद. या मुशायऱ्याची सूत्रसंचालनाची जबाबदारी आयोजकांनी दिली, खास करून मानसीताईंनी. यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद ताई. अरे